नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पितृपक्षविशेष झटपट पाटवडी किंवा थापवडी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवूयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची घेतली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा कच्चं जिरं घ्यायचं आहे। पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे। या वाटणामुळे या पाटवडीला खूप छान चव येते। आता बघा, या ठिकाणी पॅनमध्ये मी 1 चमचा तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे। जिरं मोहरी मात्र चांगलं फुटू द्यायचं आहे, त्यामुळे या तडक्याला खमंगपणा येतो। आता तयार करून घेतलेला सगळा ठेचा मी यामध्ये टाकलेला आहे। अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला हा परतवायचा आहे। तोपर्यंत काय करूयात, अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे, म्हणजे गिठोळ्या होत नाही। या पद्धतीने जर तुम्ही पाटवड्या केल्या तर 1 कप बेसन पीठ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं। 1 कप सुरुवातीला मी पाणी घेतलं आहे, त्यातलं अर्ध पाणी टाकायचं आणि मिक्सरवर याला फक्त फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून यातल्या सगळ्या गिठोळ्या मोडून जातात। आता आपल्याला ठेच्यामध्ये ना पाव चमचा हळद घालायची आहे। हळद टाकल्यावर चांगलं परतवायचं। जेव्हा आपण मिश्रण टाकतोय ना पॅनमध्ये, तेव्हा गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे। आता राहिलेलं जे अर्धा कप पाणी होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि सगळं पीठ व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर एकूण म्हणाल तर आपण 1 कप यासाठी पाणी वापरलं आहे। अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे। 1 कप बेसन पीठ, 1 कप पाणी घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता पुढची प्रोसेस सगळं मंद आचेवर करायची आहे। सतत ढवळत आपल्याला याचा घट्टसर गोळा होईपर्यंत परतवत राहायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी यामध्ये ना लसूण वापरलेला आहे। बऱ्याच ठिकाणी लसूण खाल्ला जात नाही पितृपक्षामध्ये सुद्धा। जर तुम्ही लसूण खात नसाल तर ठेच्यामध्ये लसूण नाही घातला तरीही चालेल। झाकण ठेवायचं आहे यावर आणि 5 मिनिटांसाठी याला मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा छान गोळा व्हायला लागला आहे। पुढची प्रोसेस मात्र आपल्याला अगदी झटपट करायची आहे। तर एका ताटाला मी 1 चमचा इतकं तेल स्प्रेड करून घेतलं आहे आणि तयार केलेले जे मिश्रण आहे आपलं बेसनाचं, ते लगेचच ताटामध्ये पसरवायचं, नाही तर काय होतं की हे लवकरच घट्ट व्हायला लागतं आणि पाहिजे तशा मग आपल्या वड्या आकार पकडत नाही। त्यामुळे असं लगेचच पटपट याला पसरवून घ्यायचं आहे। तर हे बघा, असं छान याला मी पसरवून कट करून घेणार आहे। थोड्याशा हलक्याशा गार झाल्या की मग आपण हे कट करायच्या। एखादी छोटी वाटी घ्या आणि वाटीने काय करायचं, याला असं एकसारखं वरतून करून घ्यायचं आहे। या वड्या अजूनच सुंदर दिसाव्या यासाठी वरतून ओल्या खोबऱ्याचा चव टाकायचा किंवा सुकं खोबरं भुरभुरून टाकलं ना किसलेलं तरीही चालेल। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। हलक्याशा या वड्या गार होऊ द्यायच्या आणि मग कट करायला घ्यायच्या। तर ही कोथिंबीर आहे ना चांगली यावर अशी दाबून घ्यायची, नाही तर कोथिंबीर बाजूला होते आणि वड्या बाजूला होतात। आणि हव्या त्या आकारामध्ये ह्या कट करून घ्यायच्या आहेत। तर मी या अशा डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहे। तुम्ही सुद्धा अशा पितृपक्षामध्ये अगदी झटपट होणाऱ्या पाटवडी किंवा थापेवडी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।